तर नमस्कार भावांनो, तुम्ही 10वीचा 6वा एपिसोड पूर्ण बघितला असेल आणि 6व्या एपिसोडमध्ये काय घडलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही भावांनो. तर याच्या 7व्या एपिसोडमध्ये घडणार काय 10वीमध्ये, तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर भावांनो, 10व्या एपिसोडमध्ये घडणार असं आहे की हे जर तुम्हाला लाईव्ह पाहायचं असेल तर आत्ताच शूटिंग चालू आहे. या शूटिंगला मी तुम्हाला लाईव्ह शूटिंग दाखवू शकतो. तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये जायचं आणि तिथून मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामची लिंक दिली, त्या लिंकला जाऊन तुम्ही मला फॉलो करायचं आणि मी तिथे लाईव्ह व्हिडिओ शूटिंगच्या टायमिंगला लाईव्ह दाखवील. कारण की तिथे एवढी मस्त्या होती, एवढं खास होतं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये जायचं आणि तिथून मला फॉलो द्यायचं आणि मी फॉलो केल्यानंतर मी तुम्हाला तिथे लाईव्ह शूटिंग दाखवत जाईल. तर भावांनो, चला तर व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. तर भावांनो, व्हिडिओमध्ये घडणार काय का 7व्या भागामध्ये काय घडणार हे जर तुम्हाला आतुरता लागली ना, तर चला तर आपण आता ते सांगू. तर 6व्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे पैसे जमा करून आणि कार्यक्रमाच्या आत ते वस्तू काय घेऊन दिल्या. तर त्यावर सर्व शिक्षक खुश होऊन त्यांचा सत्कार केला आणि 10वी या वर्गाचा खूप त्या ठिकाणी त्यांचा गौरव झाला आणि त्यानंतर त्यांना पुन्हा अभ्याला त्याला वर्गात यायला संधी दिली. तर या संधीनंतर आता नेमकं घडणार काय भावना, जो 7व्या एपिसोडमध्ये असं घडणार की कांबळे सरांनी ज्या काही मॅडम नेले होते सोबत वेकंडवाडीच्या पोरांच्या घरी गेले होते, त्यावेळेस मॅडमचा पूर्ण कांबळे सरांबद्दलचं प्रेम वाढलं आणि कांबळे सरांचा आदर करायला लागले आणि कांबळे सरांवर त्या एकदम तुमच्या भाषेत सांगायचे मध्ये तर फिदा झाले. तर कांबळे सरांची पण आता लव्ह स्टोरी लवकरच चालू होणार आहे. कांबळे सर सुद्धा आता अभिजित आणि केवडावानी झळकणार आहेत. तर आता त्यांची लव्ह स्टोरी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायचं आहे. तर कांबळे सर आणि मॅडम यांची लव्ह स्टोरी एकदम हिट आहे. कारण की मॅडमसुद्धा आता कांबळे सरांवरती एकदम फिदा झाली आणि ती कांबळे सरांकडे सारखी बघत होती आणि कांबळे सर जे बोलतात ती एकदम लक्ष देऊन ऐकत होती आणि ती कांबळे सरांसोबत आल्यानंतर ती कांबळे सरांचा खूप आदर करायला लागली आणि कांबळे सरांच्या मनाप्रमाणे ती वागायला लागली आणि ती 10वी विद्यार्थ्यांसाठी जादा तास घ्यायला पण तयार झाल्या होत्या. आणि त्यानंतर ते गाव गेले त्यावेळेस त्यांनी एकाच ठिकाणी जेवणही केलं आणि ज्यावेळेस कांबळे सर म्हणाले चला आपल्याला आता खूप काम आहे, आपल्याला जायचं, तर त्यावर मॅडम म्हणाले मला काहीच काम नाही, मी खूप फ्री आहे. तर यावरच आपल्याला समजतं की मॅडम आता कांबळे सरांच्या खूप प्रेमात पडणार आहे आणि त्यांची पण लव्ह स्टोरी एकदम कडक हिट होणार आहे. तर त्यांची लव्ह स्टोरीला आपला सलाम आणि आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायचे. भावनो, एक मराठी माणूस आहे, मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करणार अशी मी आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने एक सबस्क्राईब नक्की करा भावांनो. म्हणजे लवकरच आपलं चॅनल ग्रो होईल आणि लवकरच अशा नवनवीन मराठी वेबसिरीजसाठी आपला रिव्ह्यू घेऊन येत जाईल आणि वेबसिरीज आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. तर भावांनो, 7व्या भागामध्ये आता मॅडमची लव्ह स्टोरी दाखवणार आहे आणि आब्या आणि केवडा यांची पण लव्ह स्टोरी आता रिव्ह्यू करण्यात येईल आणि त्यांनाही आता लवकरच त्यावर रेशमाची काय रिॲक्शन होणार आहे हे तुम्हाला 8व्या भागाची शूटिंग जर पाहायची असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला जायचं आहे आणि तिथून फॉलो करून मी तुम्हाला लाईव्ह दाखविला आणि ते तुम्ही मला फॉलो करायचं आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेशमाला आता खरोखरच केवडाचा आणि अभिजातचा आता राग येणार की नाही, तर रेशमा पण आता केवडाचा राग करणार कारण की ती आब्याच्या खूप जवळ जात आहे आणि ते रेशमाला आवडत नाहीत. यावर रेशमा खूप दुखवत आहे. तर तुम्ही पाहतच आहात की तिला किती त्रास होतोय, पण ती सर्वांना सांभाळून घेते आणि ती अभिजितला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देत नाही. ती स्वतःला त्रास करते पण अभिजितला त्रास होऊ देत नाही. खूप आब्यावरती प्रेम आहे, त्यामुळे ती आब्यासाठी काही करायला तयार आहे. तर भावांनो, आब्याला कधी जाणीव व्हायची हे शेवटी आब्याला कळणारच आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद भावांनो. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बघितल्याशिवाय राहू नका. आपल्या चॅनल खूप खूप सबस्क्राईब करा. आपलं चॅनल ज्या दिवशी ट्रेलर अपलोड होईल त्या दिवशी आपले कम से कम 20,000 तरी सबस्क्रायबर झाले पाहिजे, जेणेकरून आम्हाला 10वी ही वेबसिरीज अपलोड करण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. कारण की सबस्क्राईब कमी असल्यामुळे आम्हाला लिंक वगैरे काही देता येत नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आम्ही खूप खूप सारे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब झालाच म्हणजे आपलं टार्गेट आहे 25,000. तर 25,000 सबस्क्रायबर नक्की झाले पाहिजे भावांनो. कारण की मला जसं शूटिंग नंतर वेळ भेटतो मी तसाही व्हिडिओ बनवेल. कारण की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर ठीक आहे, धन्यवाद भावांनो. आपली जाता जाता एक शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्यामुळे मी तुम्हाला एक सबस्क्राईब देतो.
एक तुम्हाला मी हे देतो की तुम्ही माझ्यासाठी तेवढं करा, कारण आपल्या या ज्ञानू9766 या इंस्टाग्राम आय डीला जाऊन चॅनल आय डीला फॉलो करा, कारण की तुम्हाला बी तिथं मी आता सर्व प्रकारचे अपडेट्स देत राहणार आहे. ज्ञानू9766 या इंस्टाग्राम आय डीला आपण फॉलो करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इट्स हास्य या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. जय हिंद भावांनो. चला तर भावांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कलाकार पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये 10वी कलाकार असं टाईप करा, मी तुम्हाला लवकरात लवकर कलाकारांचा व्हिडिओ बनवेल. जय हिंद भावांनो.